राम राम मंडळी मित्रांनो, एका व्ह्यूसाठी आणि एका लाईकसाठी आज मी घोड्यावर सुद्धा चढलो आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो सकाळी सकाळी आज खूप जास्त धुकं पसरलेलं होतं, कारण की रात्री एकदमच जोराचा पाऊस झालेला होता. सगळ्या शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं होतं. ज्यांनी सोयाबीनी लावल्या होत्या किंवा मग ज्यांनी घेवडे लावलेले होते त्यांची सगळ्यांची आज बराबरी झालेली आहे. रात्रभर पावसात भिजून पण आमच्या पप्पीची काही हौस पूर्ण झाली नव्हती, त्याच्यामुळे त्यानं सकाळी सकाळी पाण्यामध्ये आणखी एक डुबकी मारली. जनावर असते त्याचा नाद नाही करायचा. त्यानंतर मित्रांनो आपण लिंबाची काडी घेतली, दात घासून घेतले आणि बगळ्यांचा एक थवा सकाळ सकाळी जाताना पाहिला. बालाघाट डोंगररांगाचं मनमोहक दृश्य पाहिल्याच्या नंतर आपला दिवस कधीही एकदम नंबर एकच जातो. त्याच्यानंतर आलो मित्रांनो गोठ्यावर ट्रेमध्ये पाहिले सीताफळं बऱ्यापैकी पिकलेले होते. मग मित्रांनो 2 लॉट सीताफळांचे आपण त्या ठिकाणी 7-7, 8-8 सीताफळांचे संपवलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो तोंडातल्या बॅट टाकत आपण विचार करत होतो की आज आपल्या व्ह्युअर्सना ब्लॉगमध्ये काय बघायला भेटणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आज जे आपण गावाकडे चाललेलो होतो, आपल्या तळ्याला खूपच जास्त सांडवा आलेला होता. विचार करत होतो की आपल्याला पलीकडं सांडव्यातून जाता येईल का नाही. पण मित्रांनो जीवावर उदार होऊन तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला, कारण की सांडव्याला पाणी खूप जास्त होतं. बळच कसं तरी सांडवा आपण पार केलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आज केजला चाललेलो होतो. आपल्या इकडील का आता सगळेच ऊसतोड मजूर जे आहेत हे स्थलांतर करून कर्नाटका किंवा मग बाकीच्या कुठं कारखान्याला ऊसतोडीसाठी जात आहेत. मित्रांनो यांच्या मुलाबाळांचा खूप जास्त अवघड प्रश्न असतो. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पिंपरवाड्याचे आपले मित्र भेटले, त्यांनी आपल्याला ऊस खाण्यासाठी दिला. ऊस खाल्ल्याच्या नंतर मित्रांनो वाटाणा आपल्याला गाईंचा खांड जाताना दिसला. मित्रांनो गाई तुम्हाला खूप जास्त आवडतात आणि त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं आपल्या फॉलोअर्सला गाई पण एकदा दाखवून द्यावात, जेणेकरून आपल्याला एक लाईक नक्कीच करतील. त्यानंतर मित्रांनो गाड्यावर बसून जाताना रवी शेठ दिसले, घोड्यावर बसून जाताना. याच घोड्यावर आपण पण नंतर बसलो आणि मग मित्रांनो आपण आलो थांगे वस्तीला. या ठिकाणी एक लंपीचं वासरू होतं मित्रांनो, त्याला 106चं टेम्परेचर आलेलं. एकदमच सिव्हिअर पद्धतीचं वासरू होतं, पण तरीही मित्रांनो आपण न घाबरता त्या ठिकाणी त्याला ट्रीटमेंट दिली. नाकातून त्याच्या पाणी वगैरे येत होतं. बालाघाटचा व्ह्यू मित्रांनो म्हणजे विषय नसतो. हे आहे मित्रांनो ते शेंबडं ज्याला आपण ट्रीटमेंट दिलेली आहे. त्याला इंजेक्शन टोचायच्या अगोदरच ते खाली पडलं होतं. आज भारत ऑस्ट्रेलिया मॅच घरी आल्याच्या नंतर पाहिला आणि पावसामुळं सामना रद्द झाला म्हणून आपण थोडंसं दुपारी अर्धा तास झोपलो. त्याच्यानंतर मित्रांनो सिस्टरनं उठवलं आणि आपल्याला आज मॅगी खायला दिली. मॅगी खूप दिवसाच्या नंतर खाल्ली, टेस्टी होती. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आलोत आसोला या ठिकाणी. डॉक्टर साहेबांनी बोलवलेलं होतं. आज ज्या काल जार काढलेला म्हैस होती तिचं आयु करायचं होतं. पडत्या पावसात मित्रांनो आपण त्या ठिकाणी सर्व्हिस देण्यासाठी आलेलो होतो. डॉक्टर साहेबांनी रेनकोट घालूनच त्या ठिकाणी त्या म्हशीचं जे आहे हे आयु केलेलं आहे, जेणेकरून शेतकरी समाधानी झाला की साहेब पावसात आलात पडत्या आणि आमच्या जनावराचं काम केलं. त्याच्याबद्दल तुम्हाला जे आपले व्ह्यूअर आहेत हे नक्कीच लाईक करतील आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील असा त्यांनी विश्वास दाखवला. त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी घरी आलोत. कढी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी खाल्ली आणि जीवाला अनारशांचा पण आस्वाद भेटला. आजच्या वेळी तेवढंच. धन्यवाद.